नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा प्रथमतः आम्ही DDM न्यूज चॅनलच्या वतीने जाहीर निषेध करतो। मित्रांनो, सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर एका व्यक्तीने व्हायरल केली आहे। अशी पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी यासाठी नामदार बाबासाहेब पाटील यांचे समर्थक आज अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये गेले असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांनी या कार्यकर्त्यासोबत उद्धट वर्तन करून या कार्यकर्त्यावरच 353 दाखल करण्याची धमकी दिल्याने अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये बराच वेळ मोठा गोंधळ चालू होता। याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की चाकूर तालुक्यातील एका व्यक्तीने नामदार बाबासाहेब पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे। ही पोस्ट आमदार बाबासाहेब पाटील तथा राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी बघितल्यानंतर लागलीच या व्यक्तीविरोधात योग्य ती कारवाई करावी। या व्यक्तीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग केलेला आहे म्हणून हे कार्यकर्ते अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये त्याविरोधात तक्रार देण्यासाठी निवेदन देण्यासाठी गेले असताना अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांनी या कार्यकर्त्यांना आम्ही आमचं बघून घेऊ, तुम्ही यात ढवळाढवळ करू नका असे म्हणत तुमच्यावरच 353 दाखल करीन असा वरिष्ठांच्या समोर उद्धट वर्तन संबंधित कार्यकर्त्यांना सोबत केल्यामुळे बराच वेळ अहमदपूर पोलिसात गदारोळ चालू होता। यानंतर उपविभागीय अधिकारी मनीष कल्याणकर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच यात हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना समजावून सांगत याविषयी योग्य ते कारवाई करण्यात येईल असे म्हणून प्रशिक्षणार्थी IPS सागर खर्डे यांनी या कार्यकर्त्याचे निवेदन स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी इथून पोलीस स्थानकातून बाहेर निघून गेले। परंतु या घटनेचे तीव्र पडसाद अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात उमटल्याशिवाय राहणार नाहीत आणि पठाण यांनी अशी भूमिका का घ्यावी, या सहाय्यक पोलीस निरीक्षकाबद्दलही वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।